वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. नमस्कार, माझं नाव दिलीप नारायणराव फुके, राहणार चांबई, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम येथील मी एक शेतकरी आहे. मी मागील 2015 पासून BBFवर काम करतो. BBF म्हणजे रुंद वरंबा व सरी पद्धत, जे आपण या ठिकाणी शेतकऱ्यासाठी वरदान ठरले आहे. कोरडो जे आपण भागातली शेती म्हणतो, अशा ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळे काही ठिकाणी पाऊस जास्त पडणार आहे तर काही ठिकाणी पाऊस कमी पडणार आहे. अशातच पेरलेली शेती ज्यावेळेस आपण बियाणं पेरतोय त्यावेळेस सुद्धा त्या पेरल्यानंतर पाऊस जर जास्त झाला तर आपलं त्या ठिकाणी नुकसान होते. पण BBFवर तसं होत नाही. पाऊस कितीही येऊ, पडलेला पाऊस सरीमध्ये येणार आणि सरीमधून हळूहळू बाहेर निघून जाणार आहे आणि निघून जात असताना पाणी मुरत बाहेर जाईल. त्याच्यामुळे पिकाचं सुद्धा नुकसान होणार आहे. आपण ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस आपल्याला इतर पेरणीनं 30 किलो बियाणं लागते आणि आज आपलं असा जर विचार केला तर आपलं त्या ठिकाणी 22 किलो बियाणं सोयाबीनचं या ठिकाणी आपल्याला लागतं. म्हणजे बियाण्याची सुद्धा बचत होणार आहे, उत्पन्नात सुद्धा भर पडणार आहे, खताची बचत पडणार आहे. ह्या साऱ्या गोष्टी या BBFवर होत आहे. म्हणून माझी एक नम्र विनंती अशी शेतकऱ्याला राहणार आहे की आपण निसर्गासोबत काम करायचं असेल तर निश्चितच आपण BBF सोबत काम करावं, एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.